श्री स्वामी समर्थ। आज आपण अत्यंत पवित्र आणि फलदायी अशा प्रदोष व्रत उद्यापनाची संपूर्ण पद्धत अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित असलेले एक अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे। जो भक्त श्रद्धा आणि नियमाने प्रदोष व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात। प्रदोष व्रत हे सर्वसाधारणपणे 11 किंवा 26 वेळा केले जाते। 11 पेक्षा कमी प्रदोष व्रत करू नये। आठवड्याच्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रदोषाचे वेगळे महत्त्व आहे। सोम प्रदोष म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष हा मन शांती आणि आरोग्यासाठी आहे। मंगळ प्रदोष यालाच भौम्य प्रदोष असे म्हणतात, हा कर्जमुक्ती आणि धैर्यासाठी आहे। बुध प्रदोष वृद्धी आणि व्यापार वृद्धीसाठी। गुरु प्रदोष ज्ञान आणि गुरुकृपेसाठी। शुक्र प्रदोष सुख समृद्धी आणि दाम्पत्य सुखासाठी। शनी प्रदोष हा शनी दोष कमी करण्यासाठी आहे। रवि प्रदोष यश आणि प्रतिष्ठेसाठी आहे। अशा प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या वाराच्या प्रदोषाचे वेगळेच महत्त्व आहे। जेव्हा आपण 11 किंवा 26 प्रदोष पूर्ण करतो त्यानंतर उद्यापन केले जाते। शेवटचा 11 किंवा 26वा प्रदोष व्रत पहिल्यासारखाच म्हणजे आपण इतर जे प्रदोष केले आहेत त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशीही आपल्याला तसाच उपवास धरायचा आहे। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे प्रदोषाच्या उद्यापनाच्या आधीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। उद्यापनाचा एक दिवस आधी म्हणजेच प्रदोषाच्या आदल्या दिवशी गणपतीची पूजा करावी। गणपतीला नैवेद्य दाखवावा। व्रत निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी गणपतीला प्रार्थना करावी। उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच प्रदोष तिथीला आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। नेहमीच्या प्रदोष आपण जे केले आहे त्याचप्रमाणे या दिवशीही आपल्याला हा प्रदोष तसाच करायचा आहे। दिवसभर उपवास धरायचा आहे। स्वच्छ वस्त्र परिधान करावे। दिवसभर उपवास ठेवावा। महादेवाची पूजा करावी। शिवलिंगाला पाणी दूध पंचामृताने अभिषेक करावा। बेलपत्र फुलं अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। यज्ञ आणि हवन आपल्याला उद्यापनाच्या दिवशी करायचा आहे। हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। उद्यापनाच्या दिवशी आपल्याला आवर्जून यज्ञ करायचा आहे। त्यात खिरीची आहुती द्यावी। शंकर पार्वतीच्या नावाने 108 वेळा आपल्याला खिरीने आहुती द्यायची आहे। प्रत्येक आहुतीसोबत मंत्र उच्चार करावा। हे केल्याशिवाय उद्यापन पूर्ण होत नाही। त्यानंतर दान आणि सेवा उद्यापन पूर्ण झाल्यावर आपल्याला करायचे आहे। ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्नदान करावे। वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यावी। आपल्या क्षमतेनुसार आपल्याला दान करायचे आहे। हे या उद्यापनाच्या दिवशी अत्यंत पुण्यदायी मानले जाते। अशा प्रकारे आपल्याला 11 प्रदोष करून उद्यापन करायचे असते। 11व्या प्रदोषानंतरच उद्यापन करावे। त्यापेक्षा कमी प्रदोष करू नये किंवा 11 पेक्षा जास्त प्रदोष झाल्यानंतर उद्यापन आपल्याला करायचे आहे। अशा सर्वात सोप्या पद्धतीने उद्यापन केले जाते। श्रद्धा आणि नियमाने करणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर शक्य असल्यास कुटुंबासहित आपल्याला ही पूजा करायची आहे आणि उद्यापन करायचे आहे। श्री स्वामी समर्थ।